तुमच्या जीवनाशी जोडलेला असा कोणताही प्रश्न नाही ज्याचे समाधान या दिव्य ज्ञानात श्री भगवान कृष्णांनी दिलेले नसेल. तुमच्या मन आणि बुद्धीमध्ये कोणतीही शंका असेल, काही अडचण असेल, कोणतीही चिंता किंवा कोणताही आवेग असेल, कोणत्याही प्रकारची दुविधा असेल, अशा संसारिक प्रत्येक धर्म संकटाचे उत्तर श्रीमद भगवद्गीतेत समाविष्ट आहे. मी सांगतो, हे पार्था, जो कोणताही मनुष्य श्रद्धेने युक्त होऊन आणि दोषांपासून मुक्त राहून या गीताशास्त्राचे अध्ययन, श्रवण आणि मनन करतो, तो सर्व पापांपासून मुक्त होऊन माझ्या परमधामाला प्राप्त होतो. माझ्या मित्रांनो, असे म्हटले जाते की ज्या घरामध्ये श्रीमद भगवद्गीतेचे पठण रोज केले जाते आणि ऐकले जाते, त्या घरामध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः येत राहतात. आजच्या या खास व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेच्या 18 अध्यायातील 700 श्लोकांचा सार सांगणार आहोत. हे ज्ञान आजच्या पिढ्यांमधील प्रत्येक मनुष्यानुसार खूपच सोप्या भाषेत आणि सहज शब्दांमध्ये समजावून सांगितले आहे. जर तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेच्या या बहुमोल ज्ञानाचा अधिकाधिक लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही हा गीतासार पूर्ण शेवटपर्यंत ऐकावा आणि हे विचार तुम्ही रोज सकाळी तसेच रात्री झोपण्यापूर्वी नक्की ऐकावेत. मी सांगतो, हे पार्था, जो कोणताही मनुष्य श्रद्धेने युक्त होऊन आणि दोषांपासून मुक्त राहून या गीताशास्त्राचे अध्ययन, श्रवण आणि मनन करतो, तो सर्व पापांपासून मुक्त होऊन माझ्या परमधामाला प्राप्त होतो. मी सांगतो, हे अर्जुना, मी सर्व प्राण्यांच्या हृदयांमध्ये स्थित असलेली त्यांची आत्मा आहे. संपूर्ण प्राण्यांचा आरंभ, मध्य आणि अंत देखील मीच आहे. ग्रहांमध्ये मी सूर्य आहे, वेदांमध्ये सामवेद आहे आणि देवांमध्ये मी इंद्र आहे. इंद्रियांच्या समूहामध्ये मी मन आहे. मीच ब्रह्म आहे, मीच विष्णू आहे आणि मीच महेशही आहे. जलाशयांमध्ये मी विशाल समुद्र आहे. पर्वतांमध्ये मी महान हिमालय आहे. या संपूर्ण जगात तुम्ही जे काही पाहू शकता ते सर्व मीच आहे. मी सांगतो, कोणत्याही व्यक्तीशी अत्याधिक आसक्ती ठेवणे हे हानिकारक असते, कारण आसक्ती तुम्हाला अपेक्षांकडे घेऊन जाते आणि अपेक्षाच शेवटी दुःखाचे कारण बनतात. प्रत्येक मानवामध्ये यश प्राप्त करण्याची क्षमता मी दिली आहे. तो आपले प्रत्येक स्वप्न पूर्ण करू शकतो, पण प्रत्येक जण यशस्वी का होत नाही? कारण त्याला त्वरित यशस्वी व्हायचे असते किंवा तो अर्ध्या मार्गातच हार मानतो. म्हणून जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही धीर धरावा. हा संपूर्ण संसार माझीच माया आहे. हा संसार माझ्यापासूनच उत्पन्न झाला आहे. मीच त्याचे पालन पोषण करतो आणि मीच या सृष्टीचा विनाश देखील करतो. मी भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळातील सर्व प्राण्यांना जाणतो, परंतु वास्तविकता तर ही आहे की मला कोणीही पूर्णपणे जाणत नाही. ज्याप्रमाणे प्रकाशाची ज्योत घनदाट अंधारातही तेजस्वीपणे चमकते, ठीक त्याचप्रमाणे सत्य देखील चमकत असते. म्हणून मनुष्याने नेहमी सत्याच्या मार्गावरच चालले पाहिजे. मनुष्य आपले जीवन सहजतेने जगू शकतो, पण तरीही तो कधीही साधे सरळ जीवन जगू शकत नाही. तो नेहमी चिंतांनी घेरलेला असतो. तो भूतकाळातील गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास देत राहतो. तो मृत्यूला घाबरू लागतो. अशा प्रकारे तो ना आपले जीवन योग्य मार्गाने जगू शकतो आणि ना तो मृत्यूला आनंदाने स्वीकारू शकतो. हे मानवा, मृत्यू हे एक अटळ सत्य आहे, ज्याला कधीही बदलता येत नाही. या जगाची निर्मिती झाल्यापासून जन्म मृत्यूचे हे चक्र निरंतर सुरू आहे. एखादा मनुष्य लाखो गोष्टी जाणून घेईल, कदाचित तो संपूर्ण जगालाही जाणेल, पण जर त्याने स्वतःलाच ओळखले नाही तर तो अज्ञानीच राहतो. मी सांगतो, मीच पृथ्वीचा मधुर सुगंध आहे. मीच अग्नीची उष्णता आहे. मी सर्व जिवंत प्राण्यांचे जीवन आणि संन्यासी लोकांचे आत्मसंयम देखील मीच आहे. ईश्वराकडे काही मागितल्यावर जर ते मिळाले नाही तर त्यावर तुम्ही नाराज होऊ नका, कारण ईश्वर ते देत नाही जे तुम्हाला चांगले वाटते, उलट तो तेच देतो जे तुमच्यासाठी चांगले असते. जर कोणी तुम्हाला नकार दिला तर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, कारण ते लोक खरंच तुमची किंमत जाणत नाहीत. जो नातेसंबंध आपल्याला रडवतो त्यापेक्षा अधिक खोल नातेसंबंध जगात नाही, आणि जो नातेसंबंध आपल्याला रडत सोडून देतो त्यापेक्षा कमजोर नाते कोणतेही नसते. तुम्ही नेहमी शांत राहा. यामुळे तुम्ही स्वतःला जीवनात खूप मजबूत अनुभवाल, कारण लोखंड थंड झाल्यावरच मजबूत बनते,
पण गरम झाल्यावर त्याला कोणत्याही आकारात वळवले जाऊ शकते. एखाद्या संकटाच्या वेळी हे 7 गुण तुमचे संरक्षण करतील. तुमचे ज्ञान, तुमची नम्रता, तुमची बुद्धी, तुमच्या आतले धैर्य, तुमचे चांगले कर्म, सत्य बोलण्याची सवय आणि ईश्वरावरील विश्वास. हे अर्जुना, आत्मा नेहमी जाणते की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे, पण मनुष्यासमोरचे आव्हान तर फक्त मनाला समजून घेण्याचे असते. कठीण काळात व्यक्ती एकटा पडतो, पण त्या अडचणींमुळेच तो अधिक मजबूत होतो. जो तुम्हाला आदर देतो त्यालाच तुम्ही आदर द्या. कोणाची तरी हैसियत पाहून त्याच्या पुढे नतमस्तक होणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे. हे अर्जुना, जो कधीही अति आनंदित होत नाही, कोणाशीही द्वेष करत नाही, शोक करत नाही, कोणतीही कामना करत नाही आणि जो शुभ अशुभ संपूर्ण कर्मांचा त्याग करतो, तो ज्ञानी मनुष्य मला अतिशय प्रिय आहे. मला प्राप्त करण्याचे 3 मार्ग आहेत: ध्यानयोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग. आणि या सर्वांमध्ये कर्मयोग सर्वात महत्वाचा आहे. ज्याप्रमाणे मनुष्य आपले जुने वस्त्र टाकून नवीन वस्त्रे परिधान करतो, ठीक त्याचप्रमाणे आत्मा जुन्या निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन शरीर धारण करते. हाच निसर्गाचा नियम आहे. या सत्याचा स्वीकार करून तुम्ही भयमुक्त होऊन आजमध्ये जगायला शिका. जर तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा असेल तर तुम्ही त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, तर त्याच्या कृतींकडे लक्ष द्या. रागाच्या वेळी थोडा वेळ थांबल्याने आणि चुकीच्या वेळी थोडे नमते घेतल्याने जीवन आणखी सोपे होते. श्री भगवान सांगतात, जो मनुष्य मला पूर्णपणे जाणतो त्याच्यासाठी या जगात दुसरे काहीही जाणून घेणे शिल्लक राहत नाही. असा मनुष्य जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो. जो मनुष्य भगवद्गीतेचे वाचन करतो आणि त्यानुसार आचरण करतो, त्याच्या सर्व दुष्कर्मांचा प्रभाव समाप्त होतो. जे तुमच्या नशिबात आहे ते धावत तुमच्याकडे येईल आणि जे नशिबात नाही ते येऊनही पळून जाईल. ज्याप्रमाणे हवेचे झोत जहाजाला भरकटवतात, त्याचप्रमाणे मनुष्याच्या इच्छा बुद्धीला भरकटवतात. एक समजूतदार व्यक्ती तोच आहे जो इतरांना पाहून त्यांच्यातील चांगल्या गोष्टींमधून शिकतो. तो त्यांच्याशी तुलना किंवा ईर्ष्या करत नाही. शस्त्रे केवळ शरीराला जखमी करू शकतात, पण शब्द आत्म्यालाही घायाळ करतात. जो मनुष्य स्वतःला परमात्म्यापासून वेगळा समजत नाही आणि या शरीराशी स्वतःचा कोणताही संबंध मानत नाही, तो कायमस्वरूपी जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळवतो. तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर जीवनाचे निर्णय तुमच्या परिस्थितीनुसार घ्या. जगाकडे पाहून जे निर्णय घेतात ते नेहमी दुःखीच राहतात. जे लोक आध्यात्मिक जागरूकतेच्या शिखरावर पोहोचले आहेत त्यांच्यासाठी निस्वार्थ कर्म हा मार्ग आहे, आणि जे भगवंताशी जोडले गेले आहेत त्यांचा मार्ग स्थिरता आणि शांतता आहे. मानवाचे कल्याण करणे हा भगवद्गीतेचा मुख्य उद्देश आहे. म्हणून मनुष्याने आपल्या कर्तव्याचे पालन करताना मानव कल्याणाला प्राथमिकता द्यावी. मी सांगतो, जो तुमची साथ देतो तुम्ही त्याची साथ द्या, आणि जो तुम्हाला धोका देतो तुम्ही त्याचा त्याग करा. ज्या ठिकाणी तुमचा आदर होत नाही त्या ठिकाणी तुम्ही कधीही जाऊ नये, अन्यथा लोक तुम्हाला कमजोर आणि मूर्ख समजतील. जिथे पाऊस होत नाही तिथे पीक खराब होते, आणि जिथे संस्कार नसतात तिथे पिढी खराब होते. जे लोक म्हणतात की माझ्याकडे वेळ नाही, खरं तर त्यांच्याकडे वेळ असतो, पण तुमच्या खास नात्यांच्या यादीत तुमचे नाव नसते. हे अर्जुना, जो खरंच माझ्या उत्कृष्ट जन्म आणि कार्यांना समजून घेतो तो शरीर सोडल्यानंतर पुन्हा जन्म घेत नाही आणि माझ्या परमधामाला प्राप्त होतो. जो व्यक्ती सर्व इच्छांचा त्याग करतो आणि मी व माझेपणाची लालसा आणि भावनांपासून मुक्त होतो, त्याला अपार शांतीची प्राप्ती होते. ज्या मनुष्याच्या ठायी ज्ञानाची कमतरता असते आणि ईश्वरावर श्रद्धा नसते, तो मनुष्य जीवनात कधीही आनंद आणि यश मिळवू शकत नाही. ईश्वराने आपल्याला जे काही दिले आहे ते आपल्यासाठी पुरेसे आहे. हे एक अटल सत्य आहे. संयम, सदाचार, स्नेह आणि सेवा हे गुण सत्संगाशिवाय प्राप्त होत नाहीत, आणि सत्संग ईश्वराच्या कृपेशिवाय मिळत नाही. ईश्वराकडे केलेली प्रार्थना माणसाची परिस्थिती किंवा नशीब बदलो अथवा न बदलो, पण त्या प्रार्थनेमुळे माणसाच्या चारित्र्यात नक्की बदल होतो. तुमचे बोल इतके गोड ठेवा की जर ते कधी परत घ्यावे लागले तरी तुम्हाला ते कडू लागू नयेत. स्वतःमध्ये थोडा स्वाभिमान असणे आवश्यक आहे, नाहीतर लोक तुम्हाला तिथेही दाबण्याचा प्रयत्न करतील जिथे तुमचा अधिकार आहे. एखादा महापुरुष आत्म्याला आश्चर्याने पाहतो,
तसाच दुसरा एखादा महापुरुष आत्म्याच्या तत्वाचे आश्चर्याने वर्णन करतो आणि तिसरा एखादा अधिकारी पुरुषच याला आश्चर्याने ऐकतो आणि काही जण तर ऐकूनही याला जाणत नाहीत। श्री भगवान सांगतात, सुखदुःखाला समान समजणाऱ्याच्या धीर पुरुषाला हे इंद्रिय आणि विषयांचे संयोग व्याकुळ करत नाहीत, तो मोक्षासाठी योग्य असतो। जोपर्यंत तुम्ही स्वतःहून हार मानत नाही तोपर्यंत जगातील कोणतीच शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही। कमजोर तुम्ही नाही तर तुमचा काळ आहे आणि काळ प्रत्येकाचा बदलतो। तुम्ही फक्त आपले कर्म करत राहा। ज्याने कधी संकट पाहिले नाही त्याला आपल्या शक्तीचा कधीही अनुभव होणार नाही। जे दुसऱ्यांच्या समस्या समजून घेतात, ज्यांच्यामध्ये दया आहे, जे मनाने चांगले आहेत, त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही। कुणाला काहीतरी देऊन अभिमान बाळगू नका। काय माहित तुम्ही देत आहात की तुमच्या मागच्या जन्माचे कर्ज फेडत आहात। घमेंडी मनुष्याचा वंश, वैभव आणि प्रतिष्ठा हे तीनही नष्ट होतात। विश्वास नसेल तर रावण, कौरव आणि कंसाकडे पहा। शांत राहण्यापेक्षा मोठे कोणतेही उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा मोठी कोणतीही शिक्षा नाही। ज्या मनुष्याजवळ संयमाची शक्ती आहे त्याच्या शक्तीची कोणीही बरोबरी करू शकत नाही। आपली व्यर्थ चिंता आणि मनाची भीती हा एक असा रोग आहे ज्यामुळे आपली आत्मिक शक्ती विखुरली जाते। मनुष्याने जीवनातील आव्हानांपासून पळून जाऊ नये, तसेच नशीब आणि ईश्वराची इच्छा अशा भावनांचा वापरही करू नये। यज्ञातून शिल्लक राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापांतून मुक्त होतात आणि जे पापी लोक फक्त आपले शरीर पोसण्यासाठीच अन्न शिजवतात ते पापच खातात। म्हणजेच जे लोक ईश्वराचे स्मरण न करता केवळ जगण्यात मग्न राहतात त्यांना चोर समजायले पाहिजे। केवळ ज्ञान हेच एक असे अक्षय तत्व आहे जे कोणत्याही अवस्थेत आणि कोणत्याही परिस्थितीत मनुष्याचा साथ सोडत नाही। पृथ्वीवर ज्याप्रमाणे ऋतूमध्ये बदल होतो त्याचप्रमाणे जीवनातही सुख दुःख येत जात राहते। युद्ध असो वा जीवन, यश केवळ 3 शस्त्रांनी प्राप्त होते: धर्म, धैर्य आणि साहस। कोणताही मनुष्य आपल्या जन्माने महान बनत नाही तर आपल्या कर्मांनी तो महान बनतो। काहीतरी मिळवायचे असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आधार कितीही चांगले आणि खरे असले तरी ते साथ सोडूनच जातात। मित्र गरीब आहे की श्रीमंत हे महत्वाचे नाही, तर तो तुमच्या वाईट वेळेत किती साथ देतो हे महत्वाचे आहे। धर्म कोणताही असो, चांगले माणूस बना। हिशेब आपल्या कर्माचा होईल, धर्माचा नाही। आनंदासाठी काम कराल तर आनंद मिळणार नाही, पण आनंदी होऊन काम कराल तर आनंद नक्की मिळेल। जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगले इच्छिता तेव्हाच त्या चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनातही परत येतात। हाच निसर्गाचा नियम आहे। तुमचे मूल्य यावर ठरत नाही की तुम्ही कोण आहात, तर यावर ठरते की तुम्ही स्वतःला काय बनवण्याची क्षमता ठेवता। हसणारे मन आणि हसणारा चेहराच हीच खरी संपत्ती आहे। जितकी प्रतीक्षा तो तुमच्याकडून करवून घेत आहे, लक्षात ठेवा, वेळ आल्यावर तो इतके बेईल की तुम्ही ते सांभाळूही शकणार नाही। जर कोणी तुमचा साथ देत नसेल तर निराश होऊ नका, कारण परमेश्वरापेक्षा मोठा सोबती कोणीही नसतो। आनंद स्वातंत्र्यावर अवलंबून असतो आणि स्वातंत्र्य या गोष्टीवर अवलंबून असते की तुम्ही किती साहसी आहात। विश्वासाशिवाय या जगात कोणतेही नाते जास्त काळ टिकू शकत नाही। जर एखाद्या चुकीमुळे कालचा दिवस दुःखात गेला असेल तर त्याची आठवण करून आजचा दिवस व्यर्थ घालवू नका। असे अनेक लोक आहेत जे कर्म करत राहूनच परमसिद्धीला प्राप्त झाले। जनक इत्यादी ज्ञानी लोकांनीही आसक्ती नसलेल्या कर्माद्वारेच परमसिद्धी प्राप्त केली होती। म्हणून मनुष्याने नेहमी चांगली कर्मे करावीत आणि फळाच्या इच्छेपासून दूर राहावे। हे अर्जुना, या तीनही लोकांमध्ये मला कोणतेही कर्तव्य नाही आणि मला कोणतीही वस्तू प्राप्त करण्यासारखी नाही, तरीही मी कर्म करत आपले कर्तव्य पार पाडतो। श्री भगवान सांगतात, हे पार्था, जर मी कर्म करण्यात काळजी घेतली नाही तर मोठा अनर्थ होईल, कारण मनुष्य सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात। या जगात हरलेल्या माणसाची आणि पडलेल्या माणसाची कोणी मदत करत नाही, आणि जर एखादा माणूस थोडा यशस्वी झाला तर त्यामुळे कुणी आनंदी होत नाही। म्हणून आपले दुःख कोणाला सांगू नका आणि आपला आनंद कोणासमोर व्यक्त करू नका। मनुष्याचा आहार नेहमी सात्विक आणि संतुलित असावा। ज्या माणसाला हे समजत नाही की काय खावे, किती खावे, कुठे खावे आणि कसे खावे, तो परमात्म्याला कधीही प्राप्त करू शकत नाही। जो मंदबुद्धीचा मनुष्य केवळ दिखाव्यासाठी म्हणतो की त्याने सर्व इंद्रियांना वश केले आहे, पण तो मनातल्या मनात त्या इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करत राहतो, तो मनुष्य ढोंगी किंवा दांभिक म्हटले जातो। जो पुरुष परंपरेनुसार चालत नाही, सृष्टीचक्राच्या नियमांचे पालन करत नाही, म्हणजेच आपल्या कर्तव्याचे पालन करत नाही, तो इंद्रियांद्वारे भोगांना भोगणारा पापी पुरुष व्यर्थच जगतो। परंतु जो मनुष्य
आत्म्यामध्येच रममाण होणारा, आत्म्यामध्येच तृप्त आणि आत्म्यामध्येच संतुष्ट असतो. त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य शिल्लक राहत नाही. येथे आत्म्याचा अर्थ सर्वात मोठे सत्य आहे. आणि जो सत्याला समजतो, सत्यातच आनंदी राहतो आणि सत्यातच वास करतो, त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य नाही. पण असा मनुष्य लाखो करोडांमध्ये एक असतो. त्या महापुरुषाचा या जगात कर्म करण्याचा कोणताही उद्देश राहत नाही आणि कर्म न करण्यानेही त्याचा कोणताही उद्देश साध्य होत नाही. तसेच संपूर्ण प्राण्यांमध्येही त्याचा स्वार्थाशी कोणताही संबंध नसतो. याचा सरळ अर्थ असा आहे की ज्याला परमात्मा मिळाला आहे तो दुसरे कोणते कर्म का करेल? जे ज्ञानी आहेत, ज्यांना ईश्वराचे सत्य माहीत झाले आहे, त्यांची ही जबाबदारी बनते की त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे कोणाच्याही मनात काम करण्याबद्दल अनादर किंवा अपमान निर्माण होऊ नये. म्हणूनच त्या ज्ञानी लोकांसाठी हे आवश्यक आहे की त्यांनी असे उदाहरण समोर ठेवावे ज्यामुळे प्रत्येकजण आपले कर्म, आपले कर्तव्य करण्यासाठी प्रेरित होईल. तामसिक गुण असलेले लोक आळस किंवा झोप याच प्रकारचे कर्म करतात. राजसिक गुण असलेले लोक गोष्टीत शौर्य किंवा बहादुरी दाखवण्याचे काम करतात. परंतु ज्ञानी मनुष्य जाणतो की त्याचे गुणच त्याला कर्म करायला लावत आहेत. आणि जे ज्ञानी नसतात ते समजतात की सर्व काही ते स्वतःच करत आहेत. जर खऱ्या अर्थाने तुम्हाला आपले जीवन बदलायचे असेल तर सर्वात आधी तुम्हाला आपले मन बदलण्यासाठी तयार राहावे लागेल. कारण तुमचे मन जसे असेल तसेच तुमचे विचार असतील आणि जसे तुमचे विचार असतील तसेच तुमचे जीवन असेल. जो जात आहे त्याला जाऊ द्या. तो आज थांबला तरी उद्या तो निघूनच जाईल. तुम्ही जितके सरळ आणि नरम मनाचे राहाल तितकेच चतुर आणि बेईमान लोकांकडून तुम्ही दाबले जाल. जीवनात सर्व काही पुन्हा मिळू शकते, पण वेळेसोबत गमावलेले नाते आणि विश्वास पुन्हा मिळत नाही. विश्वास त्याच व्यक्तीवर ठेवा जो निभावण्याच्या लायकीचा असेल, कारण काही क्षणांची साथ तर प्रेत उचलणारे लोकही देतात. खऱ्या लोकांवरही तितकाच विश्वास ठेवा जितका औषधांवर ठेवता. ते थोडे कडू असतील पण तुमच्यासाठी फायदेशीरच ठरतील. ज्यांनी तुमच्या जवळीकीची कधी कदर केली नाही त्यांच्यापासून दूर राहणेच योग्य आहे. महान तोच असतो जो लहान लोकांचे दुःख समजू शकतो. कोण काय करत आहे, कसे करत आहे आणि का करत आहे या सर्वांपासून तुम्ही जितके दूर राहाल तितकेच आनंदी राहाल. प्रत्येक नात्याच्या वेगवेगळ्या मर्यादा असतात, पण जेव्हा आत्मसन्मानाचा प्रश्न येतो तेव्हा ते नाते तिथेच संपवणे योग्य ठरते. सकाळची झोप माणसाच्या इराद्यांना कमजोर करते. ध्येय प्राप्त करणारे लोक कधीही उशिरापर्यंत झोपत नाहीत. मदत ही एक अशी घटना आहे, केली तर लोक विसरतात आणि केली नाही तर लोक आठवतात. माणूस दोन लोकांमुळे नेहमी हरतो, एक आपले कुटुंब आणि दुसरा त्याला आवडणारा माणूस. मूर्ख माणूस आपले नुकसान तर करतोच, पण जो त्याची मदत करतो त्याचेही नुकसान करतो. जीवनात इतके व्यस्त व्हा की पश्चाताप, दुःख, द्वेष आणि भीती यासाठी वेळच शिल्लक राहणार नाही. जर कोणी तुमचा विश्वास तोडला तर त्याचे आभार माना, कारण तेच आपल्याला शिकवतात की विश्वास विचारपूर्वक ठेवावा. जीवनात सुखशांती हवी असेल तर तुमच्या समस्या आणि टीका यांना स्वतःवर हावी होऊ देऊ नका. जन्माने मिळालेली नाती तर निसर्गाची देणगी आहेत, पण स्वतःहून बनवलेली नाती तुमची संपत्ती आहेत, त्यांना जपून ठेवा. एखाद्या व्यक्तीच्या गुणदोषांचे मूल्यमापन करण्यापूर्वी आपली दृष्टी निष्पक्ष आणि पारदर्शक करणे आवश्यक आहे. कोणालाही आपली कमजोरी सांगू नका, कारण लोक अनेकदा दुसऱ्यांच्या कमजोरपणाचा फायदा घेतात. जीवनात दोन लोकांना कधीही विसरू नका. एक तो ज्याने तुम्हाला त्रास दिला आणि दुसरा तो ज्याने त्रासाच्या वेळी तुमची साथ दिली. भगवान श्रीकृष्ण सांगतात, तुम्ही मन लहान करू नका. जिथे तुमचे आपले लोक तोंड फिरवतील तिथे मी तुमचा साथ देईन. तुम्ही कोणासमोर इतके झुकू नका की तो तुम्हाला पडलेला समजू लागेल. लोक तुमची कदर तेव्हाच करतील जेव्हा तुम्ही त्यांना त्यांच्यासारखेच दुर्लक्षित करायला शिकाल. दीपाचे जीवन वंदनीय नाही कारण ते जळते, तर ते वंदनीय आहे कारण ते दुसऱ्यांसाठी जळते आणि इतरांवर जळत नाही. यश आणि अपयश दोन्ही जीवनाचे भाग आहेत. दोन्हीही कायमस्वरूपी नसतात. जीवनातील अर्धी तक्रारी तर अशाच दूर होतील जर लोकांनी एकमेकांबद्दल बोलण्याऐवजी एकमेकांशी बोलायला शिकले. विश्वास कोणावर इतका ठेवा सोबत कपट करताना त्याला स्वतःलाच दोषी वाटावे, आणि प्रेम कोणावर इतके करा की त्याच्या मनात तुम्हाला गमावण्याची भीती सदैव राहावी. चारही वेदांचा अर्थ नाही जाणला तरी हरकत नाही, पण समजूतदारपणा,
जबाबदारी, वफादारी आणि इमानदारी या 4 शब्दांचा अर्थ जाणून घेतला तरी जीवन सार्थक होईल. बुद्धीने युक्त पुरुष पुण्य आणि पाप दोन्हीच लोकांना त्यागून देतो, म्हणजेच त्यांच्यापासून मुक्त होतो. ज्यावेळी तुमची बुद्धी मोहरूपी चिखलाला चांगल्या प्रकारे पार करेल, त्यावेळी तुम्ही ऐकलेल्या आणि ऐकण्यात येणाऱ्या या लोक आणि परलोकाशी संबंधित सर्व भोगांपासून वैराग्य प्राप्त कराल. हे अर्जुना, ज्यावेळी मनुष्य मनात स्थित सर्व इच्छांचा चांगल्या प्रकारे त्याग करतो आणि आत्म्याने आत्म्यातच समाधानी राहतो, त्यावेळी तो स्थितप्रज्ञ म्हणजे स्थिर बुद्धीचा म्हटले जातो. दुःख प्राप्त झाल्यावर ज्याच्या मनात कोणतेही उद्वेग नसतो, सुख प्राप्त झाल्यावर जो पूर्णपणे मोहरहित असतो, तसेच ज्याचे राग, भय आणि क्रोध नष्ट झाले आहेत, असा मनुष्य स्थिर बुद्धीचा म्हटले जातो. ज्याप्रमाणे कासव सर्व बाजूंनी आपले अवयव आत ओढून घेतो, त्याचप्रमाणे जेव्हा पुरुष इंद्रियांच्या विषयांतून इंद्रियांना सर्व प्रकारे काढून घेतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर आहे असे समजावे. कोणाशी कधी आणि किती बोलायचे, जर तुम्हाला हे समजले तर तुम्ही तुमच्या आयुष्याचे सारथी बनलात. मी सांगतो, जीवनात कधी संधी मिळाली तर कोणासाठी सारथी बना, स्वार्थी नव्हे. धर्माने भरलेले हृदय धर्माचा सल्ला देते आणि अधर्माने भरलेले हृदय अधर्माचा सल्ला देते. माणूस दुःखी यासाठी नाही की तो ईश्वराला मानत नाही. माणूस दुःखी यासाठी आहे की तो ईश्वराचे मानत नाही. वेळ आल्यावर प्रत्येकाला सर्व काही मिळते. वेळेपूर्वीची इच्छाच दुःखाचे कारण बनते. कोणावर खरे प्रेम असणे हे शुद्धता आणि दिव्यत्वाचे प्रतीक आहे. जे काही झाले आहे त्यात तुमचे कोणतेही योगदान नाहीये, म्हणूनच तुमच्या सर्व समस्या व्यर्थ आहेत. प्रत्येक गोष्टीची सुरुवात माझ्यापासूनच होते आणि माझ्यावरच येऊन संपते. इंद्रियांपासून मिळणारे सुख खरे नसते. इंद्रियांचे सुख सुरुवातीला तुम्हाला अमृताची गोडी देईल, पण नंतर तुमचा विनाश करेल. मी सांगतो, हे मानवा, तुम्ही तुमचे जीवन सार्थक करू शकता, पण यासाठी तुम्हाला माझ्या आश्रयाला यावे लागेल. जर तुम्हाला माझ्या गोष्टी विचित्र वाटत असतील तर तुम्हाला तुमचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. अजून तुम्ही गोष्टी त्याप्रमाणे पाहत नाही ज्याप्रमाणे मी पाहतो. जर एकदा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला तर तुम्हाला जीवनात कधीही निराश व्हावे लागणार नाही. एकदा जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याची साथ मी कधीही सोडत नाही. जो व्यक्ती माझ्या भक्तांशी धोका करतो त्याच्यासाठी मी सर्वात मोठा शत्रू आहे. जर कोणी माझ्या भक्ताला एकदा जरी धोका दिला तर जन्मोजन्मी मी त्याचा उद्धार करत नाही. मी प्रत्येक हृदयाकडे एका मंदिराप्रमाणे पाहतो. जे हृदय जितके सुंदर असते तिथे मी तितकाच अधिक वेळ थांबतो. श्री भगवान सांगतात, या जगात तुम्ही प्रेम सर्वांशी करा, पण पूर्णपणे विश्वास कोणावरही ठेवू नका. जर तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर फक्त परमात्म्यावर करा. जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला स्वाभाविकपणे अपयश मिळू शकते, कारण अनेकदा तुम्हाला खाली पडावे लागू शकते. पण याचा अर्थ असा होऊ नये की तुम्ही ते काम करणेच सोडून द्यावे. एक वेळ येईल जेव्हा तुम्ही परिपूर्ण व्हाल आणि तुमची सर्व कामे यशस्वी होतील. या कामात मी नेहमी तुमच्या सोबत उभा आहे. मी तुमच्या प्रत्येक लहान मोठ्या कार्यात साथ देईन. तुमचे जे मन करेल ते तुम्ही करा, पण नम्रता आणि सरळतेने करा, अहंकाराने नाही. वर आल्यानंतर तुमचा मुख्य उद्देश येथून मुक्त होणे आहे. केवळ तोच मनुष्य मुक्त होऊ शकतो जो आपल्या कर्मांमध्ये दृढ संकल्पासह स्थिर आहे आणि सुखदुःख समान रीतीने सहन करतो. जो मनुष्य आपल्या आत्म्याची गोष्ट ऐकू शकतो तो माझ्याशी बोलू शकतो आणि मला पाहूही शकतो. जो व्यक्ती मला प्रत्येक गोष्टीत पाहतो आणि माझ्या अस्तित्वाची जाणीव अनुभवतो तो माझा खरा भक्त आहे. अशा भक्तांवर माझे प्रेम आहे. असे कोणीही नाही ज्याचे शतकानुशतके अस्तित्व आहे आणि असेही कोणीही नाही ज्याचे शतकानुशतके नंतर अस्तित्व राहील. येथे काहीही कायमस्वरूपी नाही. मी सर्व घरांमध्ये निवास करतो. माझी ऊर्जा सर्वत्र समान रूपात वितरित आहे. जो मला ओळखतो त्याला मी भक्तीचा रस प्रदान करतो. जगातला सर्वात मोठा पापी सुद्धा जर समर्पण भावाने माझी खरी उपासना करेल तर मी त्यालाही शुद्ध करतो. जे तुम्ही ऐकले आहे त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. काही लोक आपल्या विवेकाने मला आपलेसे करतात, काही लोक ज्ञानाने, तर काही लोक कर्माने, तर काही लोक योगाने. तुम्ही मला कोणत्या रूपात प्राप्त करू इच्छिता हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही मला ज्या रूपात बोलवणार मी त्याच रूपात हजर होईन. तुम्ही माझ्याबद्दल नेहमी सावध राहा. माझी उपासना करा. तुमच्या प्रत्येक कामासाठी माझे समर्पण करा. मी वचन देतो
तुम्ही माझे प्रिय राहाल. ते मूर्ख आहेत जे प्रेमाला निरर्थक म्हणतात. प्रेम या संसाराचे मूळ आहे. याच प्रेमातून संसार बनला आहे. नात्यांमध्ये नियमित अंतर नाती जोडते आणि अनियमित अंतर नाती तोडते. मनुष्य आपल्या विश्वासाने बनतो. तो जसा विश्वास करतो तसाच तो बनून जातो. मी सांगतो, धर्मासाठी लढायला शिका, अधर्मीचा काळ बनायला शिका आणि आपल्या लोकांसाठी त्याग करायला शिका. सत्य नेहमी पाण्यात तेलाच्या थेंबासारखे असते. कितीही असत्याचे पाणी टाकले तरी ते नेहमी वरच तरंगते. तुमच्या जीवनात कधीही आनंदाच्या क्षणी वचन देऊ नका, क्रोधाच्या क्षणी उत्तर देऊ नका आणि दुःखाच्या वेळी कोणताही निर्णय घेऊ नका. एखादा व्यक्ती लाखो गोष्टी जाणू शकतो, कदाचित तो संपूर्ण जगालाही जाणेल, पण जर तो स्वतःला जाणत नाही तर तो अज्ञानी आहे. स्वतःचे काम साधण्यासाठी लोक तुमची स्तुती करतील, तुमच्याशी नाते जोडण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांच्या वागण्याला जर तुम्ही सत्य मानून त्यात फसले तर पुढे चालून तुमचेच नुकसान होईल. अनेकदा तुम्हाला तेच लोक दुखावतात जे तुमचे आपले असतात, जे तुमच्या हृदयाच्या जास्त जवळ असतात. गीतेचे हे सर्वात महत्वाचे ज्ञान आहे, कारण महाभारताची लढाई परक्यांमध्ये नव्हती, ती एकाच कुटुंबाची लढाई होती. तुम्ही कोणाची मदत करा अथवा नका करू, पण जाणून बुजून कधीही कोणाचे मन दुखावू नका, कारण जेव्हा कोणाचे मन तुमच्यामुळे दुखावते तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की तो त्रास तुम्हालाही एक दिवस नक्की मिळेल. कधीही कोणत्याही गोष्टीची अतिरेक करू नये, कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक तुमचेच नुकसान करेल. म्हणून जीवन संतुलनासह जगायला हवे. जो तुमच्यासोबत अधर्म करतो, पाप करतो, चुकीचे करतो, त्याला शिक्षा नक्की दिली पाहिजे. जर तुम्ही ते सहन करत राहिलात तर तो तुमच्यासोबत आणखी वाईट करेल आणि तुम्ही त्याहून मोठ्या पापाचे भागीदार व्हाल. म्हणूनच ज्ञानी व्यक्तीने आपल्या सोबत होणाऱ्या चुकीच्या गोष्टींचा विरोध करायला शिकले पाहिजे. जीवनात कधीही ते करू नका जे लोक म्हणतात, नेहमी तेच करा जे तुमच्यासाठी योग्य आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात, जो माणूस स्वतःचे रक्षण स्वतः करू शकत नाही किंवा आपले रक्षण करण्याचा प्रयत्नही करत नाही, अशा मनुष्यांचे रक्षण भगवान देखील करत नाहीत. जो माणूस स्वतःचे महत्व जाणत नाही त्याला कोणीही महत्व देत नाही. वाईट माणूस कधीही आपली वाईट सवय सोडत नाही. तुम्ही त्याच्यासोबत कितीही चांगले केले तरी तो तुम्हाला त्रास नक्की देईल. म्हणून जो जसा आहे त्याच्यासोबत तसेच वर्तन केले पाहिजे. जो माणूस वेळेची कदर करत नाही, वेळही त्या माणसाची कदर कधी करत नाही, आणि असा माणूस जीवनात कधीही सुख, शांती आणि यश मिळवू शकत नाही. संगतीचा मनुष्याच्या जीवनावर खूप खोल प्रभाव पडतो. चांगला माणूस जर वाईट लोकांच्या संगतीत राहिला तर तोही एक दिवस वाईट बनून जाईल. म्हणून नेहमी चांगल्या लोकांच्याच संगतीत राहावे. या जगात परमात्म्याशिवाय कोणालाही आपले समजू नका. येथे कोणीही आपले नाही, कारण जेव्हा जगातील सर्व रस्ते बंद होतात तेव्हा ईश्वराकडे जाणारा रस्ता नेहमी उघडा असतो. नेहमी शंका करणारा व्यक्ती कधीही शांती प्राप्त करू शकत नाही. तो ना या जगात धन, ऐश्वर्य किंवा यश मिळवू शकतो आणि ना परलोकात स्वर्गाची प्राप्ती करू शकतो. कारण जोपर्यंत मनुष्य कोणत्याही विषयात संशयात राहतो तोपर्यंत त्याला त्या विषयात यश मिळत नाही. म्हणून संदेह करण्यापासून स्वतःला वाचवा. हे अर्जुना, तुमचे काय गेले जे तुम्ही रडता? तुम्ही काय घेऊन आला होता जे तुम्ही गमावले? तुम्ही काय निर्माण केले होते जे नष्ट झाले? तुम्ही जे काही घेतले ते येथूनच घेतले, जे दिले ते येथेच दिले. जे आज तुमचे आहे ते उद्या दुसऱ्याचे असेल. कारण परिवर्तन हाच या जगाचा नियम आहे आणि वेळेसोबत या जगातील प्रत्येक वस्तू परिवर्तनाच्या नियमाचे पालन करते. भगवान श्रीकृष्ण सांगतात, कर्मयोग हा तो योग आहे ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या जीवात्म्याशी जोडले जातो. कर्मयोग आपल्या आत्मज्ञानाला जागृत करतो. यानंतर आपण केवळ आपल्या वर्तमान जीवनाचे उद्देशच नव्हे तर जीवनानंतरच्या आपल्या गतीचाही पूर्वाभास मिळवू शकतो. या योगामध्ये कर्माद्वारे ईश्वराची प्राप्ती केली जाते. श्रीमद भगवत गीतेमध्ये कर्मयोगाला सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. गृहस्थ आणि कर्मशील व्यक्तीसाठी हा योग अधिक योग्य आहे. कर्मयोग शिकवतो की कर्मासाठी कर्म करा, आसक्ती विरहित होऊन कर्म करा. कर्मयोगी कर्म करतो कारण त्याला कर्म करणे चांगले वाटते आणि याशिवाय त्याचा कोणताही हेतू नसतो. कर्मयोगी कर्माचा त्याग करत नाही, तो केवळ कर्मफळाचा त्याग करतो आणि कर्मामुळे निर्माण होणाऱ्या दुःखांपासून मुक्त होतो. त्याची स्थिती या जगात एका दाताप्रमाणे असते
आणि तो काही मिळवण्याची कधीही चिंता करत नाही. तो जाणतो की तो देत आहे आणि बदल्यात काही मागत नाही. म्हणूनच तो दुःखाच्या जळ्यात पडत नाही. कर्मफळाचा त्याग करून धर्मनिरपेक्ष कार्य करणे देखील पूजेसारखे होते. संसारातील कोणतेही कार्य ब्रह्मापासून वेगळे नाही. म्हणूनच कार्याचे स्वरूप कोणतेही असो, निष्काम कर्म नेहमी ईश्वरालाच समर्पित होते. पुनर्जन्माचे कारण म्हणजे वासना किंवा अतिरिक्त इच्छांचा संचय. कर्मयोगी कर्मफळाच्या फेऱ्यात पडत नाही, त्यामुळे वासनांचा संचयही होत नाही. अशा प्रकारे कर्मयोगी पुनर्जन्माच्या बंधनातूनही मुक्त होतो. भगवान श्रीकृष्ण सांगतात, मनुष्याचे मन वाळ्याच्या झोताप्रमाणे चंचल आहे. हे मनच मनुष्याला कामवासनांकडे भटकवत राहते. जर जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर मनावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. मनाला वश केल्याने बुद्धीची शक्ती केंद्रित होते, ज्यामुळे कामांमध्ये यश मिळू लागते. गीतेनुसार ज्या व्यक्तीने आपल्या मनावर काबू मिळवला तो मनात निर्माण होणाऱ्या व्यर्थ चिंता आणि इच्छांपासूनही दूर राहतो. त्याचबरोबर तो व्यक्ती आपले ध्येय सहजपणे प्राप्त करतो. जर मनाला वश केले नाही तर ते तुमचा सर्वात मोठा शत्रू बनून जाईल. भगवान सांगतात, जो मनुष्य सुख आणि दुःखात शांत राहतो, ज्याचे राग, भय आणि क्रोध नष्ट झाले आहेत, जो मनुष्य शुभ आणि अशुभ वस्ती मिळवून ना प्रसन्न होतो ना द्वेष करतो, ज्याने आपल्या इंद्रियांना वश केले आहे, तो स्थिर बुद्धीचा मनुष्य मुनीसारखा आहे. असा मनुष्य स्थिर चित्त आणि इंद्रियांना वश करून ज्ञानाद्वारे परमात्म्याला प्राप्त करून नेहमी संतुष्ट राहतो. क्रोध मनुष्याला नरकाकडे घेऊन जाणारा दरवाजा आहे. क्रोध केल्याने व्यक्तीचे मन अशांत होते आणि त्याची स्मरणशक्ती भ्रमित होते. स्मृती भ्रमित झाल्याने त्याची बुद्धी नष्ट होते आणि मग व्यक्तीचा पतन होतो. भगवान श्रीकृष्ण सांगतात, मनुष्याने क्रोधापासून वाचले पाहिजे. कितीही राग आला तरी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. श्री भगवान सांगतात, ज्याप्रमाणे समुद्राची स्थिती अचल असते, मोठे मोठे वादळ आले तरी किंवा अनेक नद्यांचे जलप्रवाह त्यात प्रवेश करत असले तरी तो आपल्या स्थितीपासून विचलित होत नाही, मर्यादेचा त्याग करत नाही. त्याचप्रमाणे परमात्म्याच्या स्वरूपात स्थिर असलेल्या योग्याची स्थिती देखील पूर्णपणे अचल असते. मोठ्या सांसारिक सुखांचा किंवा दुःखांचा संयोग वियोग झाला तरी त्याच्या स्थितीत थोडाही फरक पडत नाही. तो योगी परमात्म्यामध्ये नित्य, निरंतर, अटल आणि एकसारखा स्थिर राहतो. जो मनुष्य संपूर्ण इच्छांचा त्याग करून ममतेपासून रहित, अहंकारापासून रहित आणि मोहापासून मुक्त होऊन फिरतो, तोच मनुष्य शांती प्राप्त करू शकतो. सत्य कधीही दावा करत नाही की मी सत्य आहे, पण खोटे नेहमी दावा करते की फक्त मीच सत्य आहे. या संपूर्ण जगात कोणताही व्यक्ती महान जन्मलेला नसतो, तर त्याची कर्मेच त्याला महान बनवतात. योग्य कर्म ते नाही ज्याचे परिणाम नेहमी योग्य असतात. उलट योग्य कर्म ते आहे ज्याचा उद्देश कधीही चुकीचा नसतो. श्रेष्ठ पुरुष जसे आचरण करतो, इतर पुरुषही तसेच आचरण करतात. तो जे काही प्रमाण देतो, संपूर्ण मनुष्य समुदाय त्याच पावलांवर आपले मार्ग निवडतो. म्हणून सज्जन व्यक्तीने सदैव चांगले वर्तन केले पाहिजे. जो मनुष्य ईश्वरावर श्रद्धा ठेवत नाहीत, ते अज्ञानी मनुष्य जीवनात कधीही सुख, शांती आणि यश मिळवू शकत नाहीत. अशा मनुष्यांची बुद्धी विपरीत होते. ते लौकिक आणि पारलौकिक सर्व प्रकारचे सुख साधने विपरीतच समजू लागतात. याच कारणामुळे ते विपरीत आचरणात लिप्त होतात. यामुळे त्यांचा या लोकात आणि परलोकात पतन होतो. ते आपल्या वर्तमान स्थितीपासूनही भ्रष्ट होतात आणि मेल्यानंतर त्यांना त्यांच्या कर्मांचे फळ भोगण्यासाठी सकर, कुकर इत्यादी नीच योनींमध्ये जन्म घ्यावा लागतो किंवा घोर नरकात पडून भयानक यातना भोगाव्या लागतात. भगवान श्रीकृष्ण सांगतात, जो मनुष्य आपल्या कर्तव्याचे पालन करताना विपरीत परिस्थितीतही आपल्या धर्माच्या मार्गावर ठाम राहतो आणि त्यामुळे जर त्याचा मृत्यूही झाला तर तो मृत्यूही त्याच्यासाठी परम कल्याणकारक ठरतो आणि त्या मनुष्याला स्वर्गाची प्राप्ती होते. हे अर्जुना,
माझे आणि तुमचे अनेक जन्म झाले आहेत. त्या सर्वांना तुम्ही जाणत नाहीत, पण मी जाणतो. मी अजन्मा आणि अविनाशी आहे. मी सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीला अधीन करून आपल्या योग मायेने प्रगट होत राहतो. जेव्हा जेव्हा या धर्तीवर धर्माची हानी आणि अधर्माची वाढ होते, तेव्हा तेव्हा अधर्माचा विनाश आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी माझे एक नवीन रूप रचतो आणि लोकांसमोर प्रगट होतो. मनुष्य माझ्या ज्या रूपात पूजा करतात, मी त्यांना त्यांच्या भावनेनुसार त्याच रूपात दर्शन देतो. मनुष्य ज्या ज्या भावाने माझी उपासना करतात, मी त्यांच्या त्या त्या भावाचे अनुसरण करतो. जो माझे चिंतन करतो त्याचे मी चिंतन करतो. जो माझ्यासाठी व्याकुळ होतो त्याच्यासाठी मीही व्याकुळ होतो. जो मला आपले सर्वस्व अर्पण करतो, मीही त्याला माझे सर्वस्व अर्पण करतो. या मनुष्य लोकांमध्ये सांसारिक भोगांसाठी लोक इंद्र इत्यादी देवतांची उपासना करतात, कारण देवतांची पूजा करणाऱ्यांना त्यांच्या उपासनेचे फळ लगेच मिळते. पण मी असे करत नाही. माझे भक्त जर सकाम भावानेही माझे भजन करत असतील, तरीही मी त्यांची ती कामना पूर्ण करतो, ज्यामुळे त्यांची विषयांवरील आसक्ती कमी होऊन माझ्यामध्ये प्रेम आणि विश्वास वाढतो. म्हणूनच सांसारिक मनुष्यांना माझ्या भक्तीचे फळ लगेच मिळत असल्याचे दिसत नाही, आणि म्हणूनच ते मंदबुद्धीचे मनुष्य कर्मांचे फळ लवकर मिळवण्याच्या इच्छेने इतर देवतांचीच पूजा करतात. माणूस नेहमी आपल्या नशिबाला दोष देतो, हे जाणूनही की नशिबापेक्षाही उंच त्याचे कर्म आहे, जे त्याच्या स्वतःच्या हातात आहे. जे झाले ते चांगले झाले, जे होत आहे तेही चांगलेच होत आहे, आणि जे होईल तेही चांगलेच होईल. जे निघून गेले त्याचा तुम्ही पश्चाताप करू नका आणि भविष्याची चिंता करू नका. आता तर वर्तमान सुरू आहे. जो पुरुष कोणाशी द्वेष करत नाही आणि कोणत्याही वस्तूची इच्छा करत नाही, तो कर्मयोगी पुरुष संन्यासीच्या समान आहे, आणि तो पुरुष सुखाने सांसारिक बंधनातून मुक्त होतो. ना मी कोणाच्या नशिबाची निर्मिती करतो आणि ना मी कोणाच्या कर्मफळाची निर्मिती करतो. मनुष्य स्वतःच आपल्या कर्मांचे परिणाम भोगतो आणि त्याच कर्मांमुळे त्याच्या नशिबाची निर्मिती होते. मनुष्य स्वतःच आपला मित्र आहे आणि स्वतःच आपला सर्वात मोठा शत्रू देखील आहे. ज्ञानी मनुष्य कर्मयोग किंवा भक्ती योगाने एकाच जन्मात या समुद्र रूपी संसारातून बाहेर पडून परमात्म्याला प्राप्त करतो, आणि अज्ञानी मनुष्य काम क्रोध लोभामध्ये अडकून 84 लाख योनींमध्ये भटकत राहतो. भगवान श्रीकृष्ण सांगतात, भगवत प्राप्तीसाठी कर्म करणारा कोणताही मनुष्य दुर्गतीला प्राप्त होत नाही. या जगात किंवा परलोकात तो जिथेही राहतो, तो परमात्म्याच्या मार्गावर पुढेच वाढत राहतो. हे अर्जुना, ज्यांची बुद्धी मायेने हरण केली आहे, जे जाणून बुजून पापकर्मांमध्येच लिप्त राहतात, जे मला जाणून घेण्याचा प्रयत्नही करत नाहीत, अशा मनुष्याला जीवनात आणि जीवनानंतरच्या जीवनातही त्रासातून मुक्ती मिळत नाही. जो मनुष्य शेवटच्या वेळी मला स्मरण करत शरीर त्याग करतो, तो माझ्या परमधामाला प्राप्त होतो, यात कोणताही संशय नाही. देवतांची पूजा करणारे देवांना प्राप्त करतात, पितरांची पूजा करणारे पितरांना प्राप्त करतात, भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त करतात, आणि माझी पूजा करणारे माझे भक्त मलाच प्राप्त करतात. म्हणूनच माझ्या भक्तांचा पुनर्जन्म होत नाही. जो कोणताही भक्त माझ्यासाठी प्रेमाने पत्र, पुष्प, फळ, जल इत्यादी अर्पण करतो, त्या शुद्ध बुद्धीच्या निष्काम प्रेमी भक्ताने प्रेमपूर्वक अर्पण केलेले ते पत्र, पुष्प मी सद्गुणातून प्रगट होऊन प्रेमाने ग्रहण करतो. भगवान श्रीकृष्ण सांगतात, हे अर्जुना, तू जे कर्म करतोस, जे खातोस, जो हवन करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर. मी तुला मुक्ती प्रदान करेन. माझ्यासाठी ना कोणी प्रिय आहे ना कोणी अप्रिय, परंतु जे भक्त मला प्रेमाने भजतात ते माझ्यात आहेत आणि मी त्यांच्यात आहे. जर एखादा दुराचारीही अनन्य भावाने माझा भक्त बनून माझे भजन करतो, तर तो पुरुषही साधूच्या समान आहे, कारण त्याने चांगल्या प्रकारे निश्चय केला आहे की परमेश्वराच्या भजनासारखे दुसरे काहीही नाही. स्त्री, वैश्य, शूद्र, भूत, पिशाच, चांडाळ कोणीही असो, ते माझ्या आश्रयाला येऊन परमगतीला प्राप्त होतात. आपले तामसिक गुण आपल्या आत हीन भावना निर्माण करून आपले नुकसान करतात, आणि आपले राजसिक गुण आपल्याला ईर्ष्यावान आणि लोभी बनवतात. भगवान श्रीकृष्ण सांगतात, प्रत्येक मनुष्याने तामसिक आणि राजसिक गुणांना संपवून आपल्या सात्विक गुणांची ओळख करून घेतली पाहिजे.
सात्विक गुण ते आहेत जे आत्म्याला आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीशी जोडून ठेवतात आणि त्यांना प्रेम करायला शिकवतात. कोणाचे चांगले करू शकला नाही तरी वाईटही करू नका, कारण जग कमजोर आहे पण जग निर्माण करणारा नाही. जीवनात आपण किती योग्य आहोत आणि किती अयोग्य हे केवळ 2 लोक जाणतात, एक परमात्मा आणि दुसरी आपली अंतरात्मा. स्वतःला देवाप्रती समर्पित करा, हाच सर्वात मोठा आधार आहे. ज्याने कोणी या आधाराला ओळखले आहे तो भीती, चिंता आणि दुःखांपासून मुक्त राहतो. मनुष्याने सर्वात आधी स्वतःचे आकलन केले पाहिजे, म्हणजेच स्वतःबद्दल जाणून घेतले पाहिजे. स्वतःची क्षमता आणि योग्यता जाणून घेणेच मनुष्याला आत्मज्ञानाची प्राप्ती करवून देऊ शकते. जोपर्यंत मनुष्य स्वतःबद्दल जाणून घेणार नाही तोपर्यंत त्या मनुष्याचा उद्धार होऊ शकत नाही. श्रीमद भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात की प्रत्येक मनुष्याने स्वतःवर पूर्णपणे विश्वास ठेवला पाहिजे, कारण जे लोक स्वतःवर विश्वास ठेवतात ते नक्कीच यश प्राप्त करतात. असेही सांगितले जाते की जो व्यक्ती जसा विश्वास करतो तो शेवटी तसाच बनतो. सुख आणि दुःख थंडी आणि उष्णतेसारखे आहेत. आज जर दुःख आहे तर उद्या सुखही नक्कीच असेल. म्हणूनच या दोन्ही परिस्थितीत मनुष्याने संयमाने काम घेतले पाहिजे. ईश्वराशी जोडले जाताच जीवनात आनंदाचा, समाधानाचा, संयमाचा, सहनशक्तीचा, प्रेमाचा, नवीन ऊर्जेचा, जीवनाच्या योग्य मार्गाचा आणि संतुष्टीचा आरंभ होतो आणि आपले मन त्रासातून कसे मुक्त होते हे कळतही नाही. जो मनुष्य आपल्या सर्व कामांमध्ये मन लावून आपले कार्य करतो आणि लहान लहान कामांमध्येही आनंद शोधतो तो लोक निश्चितच शेवटी यश प्राप्त करतात. तर दुसरीकडे असे मनुष्यही असतात जे आपल्या कामाला ओझे समजून फक्त पूर्ण करू इच्छितात आणि आपले कोणतेही काम योग्य प्रकारे करत नाहीत. तर असे मनुष्य नेहमीच आपल्या जीवनात मागे राहतात. जे लोक स्वार्थी स्वभावाचे आहेत, जे फक्त स्वतःचा फायदा साधण्यात मग्न राहतात, ज्यांना दुसऱ्यांच्या भल्याशी काही देणे घेणे नाही, अशा लोकांचे कधीही भले होत नाही. सृष्टीचा निर्माता ईश्वरच आहे, जो संपूर्ण जगाला चालवत आहे. तर माणूस फक्त ईश्वराच्या हातातील एक बाहुली आहे. म्हणून माणसाने कधीही आपल्या भविष्याची किंवा भूतकाळाची चिंता करू नये, कारण प्रत्येक कठीण परिस्थितीत ईश्वर माणसाचा साथ देतो आणि त्याला अडचणीतून बाहेर काढतो. म्हणूनच आपण सर्वांनी ईश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे. मनुष्य हृदयापासून जे दान करू शकतो ते तो आपल्या हातांनी करू शकत नाही, आणि मौन राहून तो जे काही सांगू शकतो ते तो शब्दांनी सांगू शकत नाही. जी गोष्ट आपल्या आवाक्याबाहेर आहे तिच्यावर वेळ घालवणे मूर्खपणाच असेल. कोणत्याही व्यक्तीला ना वेळेपूर्वी आणि ना नशिबापेक्षा अधिक काही मिळते, पण ते मिळवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले पाहिजे. मी सांगतो, जो मनुष्य माझ्यावर मन लावतो, माझी भक्ती करतो, त्याला मी ते सर्व काही प्रदान करतो जे त्याच्याकडे नाही, आणि जे त्याच्याकडे आहे मी त्याचे रक्षणही करतो. म्हणून हे खूप आवश्यक आहे की आपण आपल्या वाईट वेळेत परमात्म्यावर विश्वास ठेवावा. भगवान श्रीकृष्ण सांगतात, कितीही वाईट वेळ आली तरी कधीही विचलित होऊ नका. उलट धैर्याने त्याचा सामना करा, कारण या जगाचा नियम आहे, जो आला आहे त्याला दुःखाचा सामना करावाच लागेल. रडल्याने आणि चिंता केल्याने कोणताही फायदा होणार नाही, उलट यामुळे दुःख आणखी वाढेल. जीवनात मित्रांची भूमिका खूप महत्वाची असते. खऱ्या मित्रांची ओळख नेहमी कठीण काळातच होते. ज्या प्रकारे भगवान कृष्णाने पांडवांच्या कठीण काळात त्यांचा साथ दिला, तसेच तुम्हीही आपल्या मित्रांना साथ दिली पाहिजे. यासोबतच तुम्ही असेच मित्र बनवावेत जे तुमच्या कठीण वेळेत तुमच्या सोबत उभे राहतील. जीवनात हार जीत लागलेलीच असते, पण यश फक्त त्याच व्यक्तीला मिळते जो आपल्या चुकांमधून आणि अपयशातून शिकून पुढे जातो. हारल्यानंतर निराश होणे हे कोणत्याही समस्येचे समाधान नाही. कोणत्याही परिस्थितीशी लढण्यासाठी एक चांगली रणनीती बनवणे खूप गरजेचे असते. रणनीतीशिवाय तुम्ही प्रत्येक आघाडीवर यशस्वी होऊ शकणार नाही. जर पांडवांनीही श्रीकृष्णाने बनवलेल्या रणनीतीचे पालन केले नसते तर कदाचित कौरवांविरुद्धच्या युद्धात त्यांना विजय मिळाला नसता. जर कोणताही साधक कोणत्याही कारणामुळे आपल्या साधनेत यशस्वी होऊ शकत नाही, तर देव त्याची अपूर्ण साधना पूर्ण करण्यासाठी
त्याला पुन्हा शुद्ध आणि श्रीमंत व्यक्तीच्या घरी जन्म देतात. हे धनंजया, माझ्याशिवाय या जगाचे दुसरे कोणतेही कारण असू शकत नाही. मीच या संपूर्ण जगाचे महाकारण आहे. ज्याप्रमाणे मोती सूत धाग्याच्या माळेत ओवलेले असतात, त्याचप्रमाणे हे संपूर्ण जग माझ्यामध्येच ओतप्रोत भरलेले आहे. हा संसार माझ्यापासूनच उत्पन्न होतो, माझ्यामध्येच स्थित राहतो आणि माझ्यामध्येच लीन होतो. याचा अर्थ असा आहे की देवाशिवाय या संसाराचे कोणतेही स्वतंत्र अस्तित्व नाही. जीवनाचा आनंद घ्या, उदार मनाने बोला, कोणावर राग करू नका, कोणाचे वाईट चिंतू नका, सर्वांसोबत सद्भावाने वागा. कर्माचा नियम सांगतो की प्रत्येक घटनेचे एक कारण आणि परिणाम असतो. समान रीतीने केलेल्या कार्यांचे परिणाम वेगवेगळेही असू शकतात. हे केवळ यावर अवलंबून असते की ते कर्म कोणत्या प्रकारे केले जात आहे. ज्याप्रमाणे आग एका लाकडाला जाळून राख करते, त्याचप्रमाणे आत्मज्ञान तुमच्या आत चालणाऱ्या सर्व द्वंद्व कार्यांना जाळून तुम्हाला आंतरिक शांती प्रदान करते. देवावर विश्वास त्या लहान मुलासारखा ठेवा, ज्याला हवेत उडवले तर तो हसतो, घाबरत नाही, कारण त्याला माहित असते की तुम्ही त्याला खाली पडू देणार नाही. मी सांगतो, मला कर्मांच्या फळात कोणतीही इच्छा नाही, म्हणूनच कर्म मला लिप्त करत नाहीत. येथे श्री भगवान यांचा भावार्थ असा आहे की तुम्ही कर्म करा, पण फळाच्या इच्छेशिवाय करा. फक्त आपले कर्म करत जा आणि पुढे वाढत जा. ज्याची आसक्ती पूर्णपणे नष्ट झाली आहे, जो आपल्या देहावर अभिमान बाळगत नाही आणि जो ममतेपासून रहित झाला आहे, ज्याचे चित्त निरंतर परमात्म्याच्या ज्ञानात स्थिर राहते, तो कर्मयोगी आपले कर्म यज्ञाप्रमाणे करतो आणि मोक्ष प्राप्त करतो. जो आपले सर्व काही परमात्म्याला अर्पण करतो, ज्याच्यासाठी परमात्माच सर्व काही आहे, जो आपल्या प्रत्येक कर्मात परमात्म्याला पाहतो आणि प्रत्येक कर्म परमात्म्यासाठी करतो, तो कर्मयोगी मोक्षाचा अधिकारी असतो. जीवनातील सर्वात महागडी वस्तू तुमचा वर्तमान आहे, जो एकदा निघून गेला तर मग जगातील संपूर्ण संपत्ती देऊनही आपण त्याला विकत घेऊ शकत नाही. मी सांगतो, ज्ञानी व्यक्तींना मरण पावलेल्यांचा शोक करतात आणि ना जे अजून जिवंत आहेत त्यांचा शोक करतात, कारण ते जाणतात की जो मरण पावला तो पुन्हा जन्म घेईल आणि जो जिवंत आहे तो एक दिवस नक्कीच मरेल. मी सांगतो, तुमचे गेलेले कालचे दिवस मी ठीक करू शकत नाही, पण तुमच्या वर्तमानात जर तुम्ही चांगले कर्म केले तर तुमचे येणारे भविष्य मी नक्कीच प्रकाशित करेन. ज्याप्रमाणे समुद्राच्या पलीकडे जाण्यासाठी नाव हेच एकमेव साधन आहे, ठीक त्याचप्रमाणे स्वर्गाच्या प्राप्तीसाठी सत्य ही एकमेव शिडी आहे. आपण न बोलताही तो ऐकतो, म्हणूनच त्याचे नाव परमात्मा आहे. तो न बोलताही आपल्याला ऐकू यावे, याचेच नाव श्रद्धा आहे. तुमच्या अंतःकरणात करुणा ठेवा, आवेश नाही, कारण ढगांच्या वर्षावाने फुले फुलतात, त्याच्या गर्जनेने नाही. चुकीचा व्यक्ती कितीही गोड बोलला तरी तो तुमच्यासाठी रोग बनेल आणि खरा व्यक्ती कितीही कडू वाटला तरी तो एक दिवस औषध बनूनच काम येईल. ज्याप्रमाणे एक दिवा आपला प्रकाश कमी न करता हजारो दिवे प्रज्वलित करतो, त्याचप्रमाणे आनंद वाटल्यास आनंद कमी होत नाही. भगवान श्रीकृष्ण सांगतात, हे मानवा, जर तुम्हाला समस्त सांसारिक दुःखांपासून सुटका हवी असेल तर माझी भक्ती करा. जो माझी भक्ती करत नाही त्याला ना या जीवनात आणि ना जीवन नंतरच्या जीवनात शांती प्राप्त होते. भगवान सांगतात, जो मनुष्य माझ्यावर परमप्रेम करून या परमरहस्ययुक्त गीता शास्त्राला माझ्या भक्तांना सांगेल, तो मलाच प्राप्त होईल. यात कोणताही संशय नाही. त्याच्यापेक्षा प्रिय कार्य करणारा मनुष्यांमध्ये कोणी नाही, तसेच पृथ्वीवर त्याच्यापेक्षा प्रिय दुसरा कोणी भविष्यात होणारही नाही. जो मनुष्य गीतेच्या या रहस्याला भक्तांना धारण करवतो आणि त्यांच्यात त्याचा विस्तार आणि प्रचार करतो, तो मनुष्य मला अत्यंत प्रिय आहे.